100% निवडून येणार दादा. मोठे दादा का छोटे दादा? दर आठवड्याला बारामतीत असतात दादा. बरं. बारामतीतले काय चाललंय ते सगळे समस्या त्यांना माहिती आहे. मुर्रा कुस्ती लावलेली आहे यांनी. दोघांनी अगोदर ठरवून कोणी पडायचं, कोणी जिंकायचं, कोणी हरायचं. विकास तर फक्त यांच्या जवळच्या लोकांचा झाला. बर 6 महिन्यापूर्वी सुप्रियातांच्या गाडीत फिरत होते त्यावेळेस ती मलिता गँग नव्हती का? लोकांची अत्यंत दैनंदिन अवस्था आहे. त्यांना दरिद्र्यात खिचपट ठेवलं तरच आपल्या पाठीमागे फिरतील. अरे कोणी पाणी देतं का? पाणी त्यांचा एवढा हिरवागार ऊस आहे, मग ह्यांना काय पाणी कुठं आलं? काय 12 महिने पाऊस पडतोय का? एका बाजूने वराट्यात युगेंद्र दादा, दुसऱ्या बाजूने अजित दादा यांची दादागिरी आहे. एकच वादा प्रत्येक 7-12वर दादा. एकच वादा प्रत्येक विकास कामात दादाचा आदा. तसं मंडळी राजकारणात कुटुंबातील भांडण हे काही नवीन नाहीये, पण बारामतीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे. कारण राष्ट्रवादीची ज्यावेळेस 2 शक्ल झाली त्यानंतर आता विधानसभेच्या रिंगणात म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा आपण जर पाहतोय तर पवार कुटुंबातीलच दादा विरुद्ध दादा आपल्याला बघायला मिळतात. एकीकडे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे बारामती विधानसभा मतदारसंघातनं उतरलेले आहेत, तर दुसरीकडे आहेत शरद पवारांच्या वतीने तुतारी हाती घेत त्यांच्याच कुटुंबातले युगेंद्र पवार. त्याच्यामुळे मोठे दादा आणि छोटे दादा यात नेमकं कोण सरस ठरतंय, या राजकीय बुद्धिबळाच्या पटावरती कोण कोणाला चेकमेट करतंय, चला जाणून घेऊ. लोकांशी बोलू, लोकांना बोलतं करू. काय नाव आपलं? प्रवीण. बर काय चाललं सध्या बारामतीमध्ये? बारामतीमध्ये काय चालायचं? होय ना, हा. टॉप आहे का? टॉप आहे. एकदम झाला एकदम विकास, एकदम रस्ते व्यवस्थित. दादा एकदम 100% निवडून येणार दादा. मोठे दादा का छोटे दादा? छोटे दादा. बारामती शहर हो. बघा इलेक्शन हो. गेल्या लोकसभेला केवढी मोठी चर्चा झाली. होय ना? हा? बरोबर आहे की नाही? हा? पण यंदा काय घडतंय? काय घडेल ते घडेल. घडेल हा. मतदार ठरवतील. आता मतदान होणारच किंवा होय का? होणारच हो. 100. पण बारामतीची लोक जर बोलायला घाबरतात. काय नाही काय चाललंय? काय सांगायचं? दादांची विकास केला ते तुम्हाला दिसतोय. बरोबर. आता लोकसभेला झालं विधानसभेला होणार नाही. सगळे 12 गावचे लोक दादांबरोबरच राहतील. होय. त्याच्यामुळे क्लिअर कट आहे. क्लिअर कट आहे. Clear काय cut. अडचण नाही. टॉप आहे एकदम. दादा आधिक्य म्हणजे लाखोच्या मताने येतील. दादा आधी का बारामती? बारामती आधी बारामती आधी. होय ना? झाला बारामतीचा विकास? विकास तर चालू आहे, तो मुद्दा नाही, पण आधी बारामतीच की. बारामती लोकसभेला खासदार ताई, विधानसभेला आमदार दादा, असं काहीच ठरलंय का? नाही तसं काय. आता हे कसं इलेक्शन वेगळं, हे ते मोठं इलेक्शन असतं. होय का? खासदारकीचे हे तालुका लेवलचं आहे. तालुका लेवलचं. बारामती फिरत होतो आम्ही. काय चाललंय बा बारामतीत? लोक काय म्हणताय? सणवार कसा गेला? हा, काही बारामतीच्या समस्या आहेत का? काही म्हणणं आहे का बारामतीकरांचं? बारामतीचं काही समस्या सांगायची गरज नाही. हा. अजित दादांनी एवढा विकास केलाय हम्म. की ते सगळ्या समस्या त्यांनी दूर केल्यात. झालं व्यवस्थित. सगळे व्यवस्थित झाले. हा. त्यांना सांगायची गरज नाही, कारण त्यांनी दर आठवड्याला बारामतीत असतात दादा. हा. बारामतीतले काय चाललंय ते सगळे समस्या त्यांना माहिती आहे सगळं. मला तुम्हाला विचारायचंय, काय आता लोक म्हणायला लागलीत काय थोडं धर्मसंकटच म्हणतात, कुटुंब जवळचं, पण एकाच कुटुंबातील 2 माणसं समोरासमोर जे लोकसभेला घडलं तर यंदाही तसंच आहे. तर मग काय असं धर्मसंकट आहे काय? नेमकं कुठे जावं, कसं जावं? नाही काय संकटाचं कारण नाही. होय का? दादाने मग काय विकास केला. हा, विकास बघायचा विकास की पवारांच्या हाकेला ओ द्यायचं? नेमकं काय? विकास महत्वाचा. विकास महत्वाचा. काय म्हणते बारामती? काय नाही चाललंय व्यवस्थित. हा, एकदम. हा? काय प्रचार विचार सुरू झाला की नाही इकडे? चालू की प्रचार. होय का? कोण उभे? योगेंद्र पवार, अजित दादा. होय का? मग आता काय काय करायचं मग यंदा? गेल्या लोकसभेला पण टफ फाईट झाली. दादा दादा काम आहे दादांची. होय. काय चाललंय सध्या बारामती? म्हणताय व्यवस्थित शांत आहे. नाही बारामतीत अजित पवारच. होय का? हा, होय. लोक युगेंद्र पवार म्हणतात. हा बरोबर आहे, पण आता जुन्या अनुभवाप्रमाणे अजित पवारच बरोबर आहे. हा, पवार घराणे एकच आहे. हा, पवार घराणे एक आहे. फक्त ह्यांनी काय करायचं, हा. एकाने आतापर्यंत काय होतं, सर्वसामान्य लोकांना विरोधात संधी होती. बर. परंतु काय होतं माहितीये का, आता सर्वसामान्य लोकांना जर विरोधात संधी होती त्यामुळे लोक उभा राहायची करायची. हा. परंतु आता काय केलं, विरोधातली संधी सुद्धा ह्यांनी हिरावून घेतली. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना मूर्ख बनवायचं आणि फक्त ह्यांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या, ह्यांचे धंदे शाबूत ठेवायचे, ह्यांचे धंदे शाबूत ठेवून प्रोफेशनल राजकारण करायचं.
दादा भारी काम करतात. बरं, दादा सगळं व्यवस्थित काम करतात. होय का? चांगलं चाललंय. कोण युगेंद्र दादा म्हणतात? नाही नाही अजय दादा व्यवस्थित सगळे आता रस्ते चांगले आहेत. सगळं पाणी सगळं बारामतीत चांगलं आहे. जिल्ह्याचं गाव करून ठेवलेलं होय आहे. का? हा ज्याच्या मनाला पटेल त्या व्यक्तीला त्यांनी मतदान करावं. जोर कोणाचा? विकास कोणी केला? विकास दोन्ही व्यक्तीचा आहे. दोन्ही व्यक्ती. कारण शेवटी पहिल्यांदा एकत्रच होते. हा. आता त्यांचा तो विकास तो एकत्रच आहे ना. असं वाटतं की विधानसभेला सुप्रिया सुळेंना दिलंय, आता अजितदादांना निवडून द्या. बस. इथं मोठे पवार आणि बारके पवार या दोघांची जुगलबंदी आहे होय का? आणि मुर्रा कुस्ती लावलेली आहे यांनी. मुर्रा कुस्ती. हा. मुर्रा कुस्ती. मुर्रा म्हणजे दोघांनी अगोदरच ठरवून कोणी पडायचं, कोणी जिंकायचं, कोणी हरायचं. हा. यामध्ये अजित पवार जिंकणार हे आधीच ठरवलेलं आहे त्यांना. बर. आणि त्यामुळेच इथं फक्त एक नौका उमेदवार द्यायचा म्हणून नावापुरता पवारांनी उमेदवार दिलाय. तर अशी बारामतीकरांची वेगवेगळी मतं आहेत मंडळी, आणि ही मतं अशाच प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त होत राहणार आहे. लढतच तशी आहे. काही लोक म्हणतात घरातलाच वाद आहे, काही लोक म्हणतात त्यांचं ठरलेलं आहे, पण प्रत्यक्षात जे दिसतंय ते बघूनच जनता इथला मूड ठरवेल. यानंतर मी जाणार आहे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटीत, जिथं गेल्या वेळेप्रमाणेच जे खरं तर एकमेकांसोबत होते तेच एकमेकांवरती विकासाच्या विषयाला घेऊन आरोप प्रत्यारोप करताना दिसतील. आणि त्यातनंच काय एकूणच मूड महाराष्ट्राचा. हे मंडळी बारामती टॉप आहे. हा टॉप असणार त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. बारामतीच्या बाजारपेठेत म्हणा किंवा एकूणच मार्केट भागामध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या जनसामान्यांशी चर्चा केली तेव्हा एक मुद्दा प्रामुख्याने आला, तो म्हणजे हे पण आपलेच आहेत, हेही आपलेच आहेत, हे पूर्वी एकत्रच होते आणि शेवटी कुटुंबातलीच लढत आहे. हो, कुटुंबातलीच लढत आहे. एकीकडे तुतारी वाजवणारा माणूस हाती घेऊन म्हणजे तुतारी हाती घेऊन युगेंद्र पवार मैदानात उतरले. दुसरीकडे इथले विद्यमान आमदार अजित पवार, जसं आपण पाहिलं गेल्या लोकसभेला देखील आपण या विषयाला घेऊन चर्चा केली होती. ननंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत आपण बघितली होती. यंदा आपण काका विरुद्ध पुतणे अशी लढत बघतोय. अजित पवार या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात आहेत. अर्थात त्यांनी विकास केलाय की नाही हा सगळा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होईल. महायुतीचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मिथून आटोळे अपक्ष उमेदवार, ऊस तोडणारा कामगार, ऊस तोड शेतकरी, हा ऊस शेतकरी हे त्यांचं चिन्ह आहे, ते अपक्ष उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाय चंद्रकांत खरात यांच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे या ठिकाणी नेते उपस्थित आहेत. आणि कल्याणी वाघमोडे ज्या गेल्या वेळी लोकसभेला देखील उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांनी अर्ज भरला होता आणि आताही ते रिंगणात आहेत. अशी अपक्ष मंडळी, सर्वसामान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चला चर्चेला सुरुवात करूया. पण मी यंदा पहिला प्रश्न जो विचारणार आहे तो मी विचारत असतो की विद्यमान आमदार म्हणजे अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी केलं काय, पण मी आज उलटा प्रश्न विचारणार आहे. माझा प्रश्न असा आहे पहिला की मंडळी मला सांगा, अहो शरद पवारांनी या मतदारसंघाचा विकास केलाच नाही का? केला ना. बर, नक्की केला. मान्य करता. 1990 सालापर्यंत शरद पवार साहेब आमदार होते त्यावेळेस त्यांनी केला, पण त्याच्या पटीत 100 पटीने जास्त 1991च्या नंतर आदरणीय अजितदादा पवारांनी बारामती तयार केली. आणि आज ती बारामती तुम्ही सगळी बघता की कशा पद्धतीने डेव्हलप झाली. आणि त्या बारामतीमध्ये लोकांना ज्या मिळणाऱ्या सुखसुविधा आहेत, ज्या शैक्षणिक सुविधा आहेत, इथल्या रोजगाराच्या सुविधा आहेत, रोड आहेत, हॉस्पिटल्स आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ते उभा झालं, ते सगळं आदरणीय अजितदादा पवार यांनी केलंय. ठीक आहे, चला मी तुमच्याकडे येईल, तुम्हाला बोलण्याची संधी देतो. नेते मला मग सांगा की मग अजित पवारांनी विकास केलाच नाही का? असं आम्ही कुठं म्हणतोय? बर, तुम्ही कबूल करता? तुम्ही त्यांच्या करता, तुम्ही तुमच्या करता. वा, निश्चित हा. जे सत्य आहे ते मांडलंच पाहिजे. हा. पण आता ह्यांची विकासाची व्याख्या आणि आमची विकासाची व्याख्या बरं. ह्यात कुठंतरी तफावत आहे. बर सुशोभीकरणाला जर विकास म्हणत असतील बरं. तर ते पूर्णतः चुकीचं आहे. बर विकास कुणाचा व्हायला पाहिजे? हा. जे तळागाळातले सर्वसामान्य लोक आहेत, जे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटलाय का? नाही सुटला. हे जे ते चार चौकाचं सुशोभीकरण आणि 2 रस्त्यांचा जो विकास दिसतोय तो विकास नाहीये, बरं. ते सुशोभीकरण आहे. हा. ही गोष्ट जोपर्यंत ह्यांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हा प्रश्न तसाच तुमचा राहणार आहे. म्हणजे खरंय, म्हणजे मोठ्या इमारती, पक्के रस्ते याला विकास तर म्हणावाच, पण तो पूर्ण विकास असू शकत नाही, हे तितकंच खरं. चला जाऊयात. आपल्याबरोबर अपक्ष उमेदवार आहेत मिथुनजी. मिथुनजी, जरा मी असं ऐकलं की तुम्ही म्हणे काहीतरी स्वगत बिगत केलेलं आहे, काय नेमकं ते स्वगत आहे? बोला बरं. स्वगत नाही, तो माझ्या आतला आवाज होता. बर, कोणी पाणी देतं का रे पाणी? अरे एक तुफान या बारामतीच्या या वाळवंटामध्ये
निवडुंगासारखं तृष्णा भागवण्यासाठी तडपडतं रे. अरे कोणी पाणी देतं का पाणी? अरे जगावं की मरावं हा एकच प्रश्न आमच्या पुढे पडायला पाहिजे होता, पण आमच्या पुढे एकच प्रश्न काय? तुतारी का घड्याळ? अरे विधात्या इतके लाचार निर्बुद्ध स्वाभिमान शून्य आहोत का रे आम्ही? 60 वर्ष झाली साहेब आले, दादा आले, ताई आल्या, वहिनी आल्या, अहो 2-2, 3-3 नातवंड आली, तरी सुद्धा अजून आमच्या लोकांना, आमच्या लेकरा बाळांना, गुराढोरांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. म्हणून म्हणलं कोण पाणी देतं का पाणी? अतृप्त आत्मा म्हटल्यावरती ह्या दोघांचा असा जळफळाट झाला. अतृप्त आत्मा म्हणल्यावर अरे आमच्या 3 पिढ्यांना पाणी मिळलं नाही, त्या आमच्या पूर्वजांचा आत्मा अतृप्त राहिला का नाही? त्यांच्या पिंडाला कावळा कधी टचाटच त्वचा मारायचा? हा प्रश्न मला शरद पवार साहेबांना, अजित पवार दादांना आणि त्या सुनेत्रा ताईंना, त्या खासदार दत्ता सुप्रियाताईंना आणि त्यांच्या सगळ्या नातवंडांना. अरे का आज एक नातू येतो आणि आजाच्या जीव उड्या मारतो, पण ह्यांचा आजा आमच्या आजा पंजाच्या जीव उड्या मारत होता. आमच्या आजा पंजांनी ह्यांना जाव्यावरती बुलेटवरती अँबॅसेडर मध्ये फिरवले आणि लोकांना सांगितलं की शरदचंद्र पवार कोण होते. अरे मग मला एवढंच कळतं, मला ज्यांना आमच्या आजा पंजांनी मोठं केलं त्यांचं 10-10, 12-12 खासगी कारखाना झालं. मग आमची पोरं तिथं काय ट्रॅक्टरवर ड्रायव्हर? हा नाही ऐका, थांबा तुम्ही 2 मिनिटं. मला एक कळतं, ह्यांच्या शिक्षण संस्था ह्यांच्या, आमची पोरं कुठं घंटा वाजवायला तिथं, ह्यांचं दूध संघ, आमची पोरं केंड खांगळायला. हे विकास असतो का? हे विकास आहे का? ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मिथुनजी बोला, काय म्हणणं आहे? जे मुद्दे दोघांकडनं मांडण्यात गेले की विकास झाला असं त्यांनी म्हणणं, तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मित्राने आता जी तळमळ व्यक्त केली, ही तळमळ या धनगर बांधवाची जी तळमळ आहे ही याच्या चुकी नाही. आणि याच्या इथला जो धनगर बांधव आहे त्यांच्या आरएसएसचा प्रभाव आणि विचारधारेला सोडणं, या विचारधारेला सोडल्यामुळं 4 मार्च 1928ला ह्याच बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय क्षत्रिय शिक्षण धनगर परिषद झालती आणि त्याच्यानंतर हे झालं. आता जो विकास आता यांचं चाललंय, यांनी हे जे दोघं सांगतात की विकास केला, विकास तर फक्त यांच्या जवळच्या लोकांचा झाला. आमच्या सगळ्या दलित समाजाला देशोधडीला लावलं. आज रोजगाराचं काय यांनी सांगितलं की हॉस्पिटल बांधलेत. हॉस्पिटल मधलं सर्वसामान्य लोकांना हॉस्पिटलचं बिल परवडतंय, डॉक्टर तुमचा डेड बॉडी सोडत नाही बारामतीतला. आणि तुमच्याकडे शिक्षणाचं यांनी सांगितलं. हे जेवढे चकाकणारे चेहरे आहेत ना राष्ट्रवादीचे, यांच्या कुणाच्या घरातल्या मुलाला तरी फुकट ऍडमिशन दिलंय का विचारा. असेल तर बीएसपीचा उमेदवार आत्ता विड्रॉल करतो. हे देतच नाहीत. पवार साहेब आणि अजितदादा हे नाटक करतात फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा. कल्याणीताई थोडक्यात बोला. आज आपण बघतो आहोत, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी आहे, दोन्हीकडे पण अलिबाबा 40 चोरांची टोळी आहे. कारण आज प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे की विचारधारेचा खरा विकास असतो का फक्त निधी लाटून भ्रष्टाचार करून केलेला विकास असतो? हा प्रश्न माझा या महायुती सरकारला पण आहे, महाविकास आघाडी सरकारला पण आहे. आज महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न असतील, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न आहे, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना, याच्यावर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे एकमेकांकडे बॉल टोलवण्याचं काम चाललेलं आहे. पण ओबीसींची फक्त मतं यांना हवी आहेत, परंतु उमेदवारी मात्र दिली जात नाही. आणि 50% जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पवारसाहेबांनी आरक्षण महिलांना दिलं, तर मग लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा 50% आरक्षण महिलांना दिलं गेलं पाहिजे. तर मला म्हणायचंय की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आणि भारत देशाचा विकास होईल. चला पहिला मुद्दा घेतो. पहिला मुद्दा माझा पाण्याचा आहे. चला, बारामती चकाचक दिसते, सुंदर दिसते, अशी जी काही चर्चा केली जाते. आपण काही इतर मतदारसंघातही गेलो, काही लोकांनी असं म्हटलं की आमच्या आमदारांनी असं म्हटलं, काय म्हटलं तर आम्ही या मतदारसंघाची बारामती करू. पण या बारामतीतही काही समस्या आहेत का? तर आहेत, म्हणून त्या सुटलेल्या नाहीत. नाही ते मला सांगा, 40 गावांचा पाण्याचा प्रश्न, बरोबर ना? गेल्या लोकसभेला यावर आपण चर्चा केली होती. तुम्ही छातीठोकपणे सांगितलं सुटलाय, सुटणार, सुटलेला आहे. काय नेमकं आता त्यांनी एवढा आक्रोश केला? तुम्ही देखील बोला,
हे देखील त्याकरता दोषी आहेत, तुम्ही देखील त्याकरता दोषी आहात. उत्तर द्या. गेल्या टायमाला पण तुम्हाला लोकसभेला मी उत्तर दिलं होतं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होते, याच भागातून निवडून गेलेले होते. त्यांनी हा प्रश्न सोडवलेला नाहीये. माझी एक विनंती आहे, या समोर असलेल्या तुतारीच्या गटाला माझी विनंती आहे की आदरणीय दादांना एकदा मुख्यमंत्री शरद पवारांनी हा म्हणून ह्या विधानसभेला शब्द द्या. 40 गावाचा प्रश्न नाही, 80 गावाचा प्रश्न सोडवल्याशिवाय अजितदादा राहणार नाहीत. लक्षात ठेवा. शिक्षणाचा प्रश्न प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, शिक्षण पाण्याचा प्रश्न 40 मला सांगा दादा किती वर्ष इथे आमदार आहेत दादा 7 वेळा आमदार झालेले झाले 7 वेळा आमदार झाले. सुटला का नाही पाण्याचा प्रश्न? सुटलेला आहे, प्रश्न सुटलेला आहे. 40 गावातील जवळजवळ 50% गावांचा प्रश्न सुटलेला आहे. तुम्ही 50 गावातील मुलाखती घेतल्या तरी तुम्हाला पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसेल. जानाई शिरसाई योजना असेल, पुरंदर योजना असेल, रावणगावच्या तळ्याची योजना असेल, ही किती कोटी जानाई शिरसाई योजना मंजूर झालेली 450 कोटी रुपये दादांनी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. बोला. जानाई शिरसाईचा विषय चाललाय, समाजावर कुठे येत आहे? जानाई शिरसाईचा विषय चाललाय. 40 गावांच्या पिण्याचा पाणी त्या ठिकाणी 22 गाण्याचा प्रश्न तिथं सुटलेला आहे. जी तिथं राहतात आता आमच्या त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं. पाणी त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आता तळे तिथं वाहतात वडे वाहतात. 42 गावांचा प्रश्न नाही, ह्यांना माहिती कमी आहे. 22 गावांचा पाणी प्रश्न आहे. जानाई शिरसाईची योजना अजित पवारांनी मंजूर केली. 450 कोटी रुपये. 22 गावं बारामती तालुक्यात, राहिलेली गावं दौंड तालुक्यात येतात. खर्च अभ्यास कमी यांचा. 22 गावांना पाणी प्रश्न मंजूर झाला. जानाई शिरसाईची योजना 450 कोटी रुपये अजित पवारांनी दिले 2 महिन्यापूर्वी आणि त्या योजनेचं काम सुरू झाले. झालं नाही तर मी तुम्हाला बोलायची संधी देतो. पाण्याच्या प्रश्नाला घेऊन तुम्ही रेडी राहा. मला सांगा बरं कसं आहे, मला त्यांचा आरोप आहे की हा प्रश्न पवारांनी नाही सोडवला. मग आता तुम्ही कुठल्या तोंडाने असं जनतेकडे जाऊन मतं मागतायत? 1 मिनिट नाते, तुम्हाला जेवढी एनर्जी लावायची माझ्या बूम समोर लावा, माईक समोर लावा. थांबा, सांगा पाण्याचा प्रश्न सुटला ते म्हणतात, मग भिजत कोणी ठेवला होता? तुम्हाला सांगतो, मी त्या गावचा रहिवासी आहे. त्या 23 गाव मुर्टी मोडवे गाव माझं आहे, त्या गावात येतो. मला एक सांगा, तालुक्याचा आमदार तालुका बघतो का बाकीचं बघायचं? बाकीचे खासदार बघणार आहे. तालुक्याचा आमदार ज्यावेळेस त्याला आमदार केलं, अजित पवारांना आमदार केलं, त्यानंतर मंत्री झाले. ते इतक्या दिवस मंत्री होते. 40 गावचा प्रश्न ते म्हणतायत. अगदी बरोबर आहे मिथुनचं, 40 गावचाच प्रश्न आहे. आमचा तालुका 2 विभागात मोडलेला आहे, कॅनलच्या खाली कॅनलच्या वरती. कॅनलच्या वरती लोकांची अत्यंत दैनंदिन अवस्था आहे आणि त्यांनी ठेवायचं कारण अजित पवारांनी तेच आहे. कारण का त्यांना दरिद्र्यात खिचपट ठेवलं तरच आपल्या पाठीमागे फिरतील, आपल्याला मतदान करतील, यासाठी त्याने हेतू पुरस्कार अजित पवारांनी केलं. पवार साहेबांनी तरी हा प्रश्न सोडवला का? पवार साहेबांनी वेळोवेळी तिथल्या भागातल्या मिटिंगा घेतल्या. ऐका, त्यात पवार साहेबांनी वेळोवेळी तिथं मिटिंगा घेतल्या. तिथल्या लोकांना पाणी प्रश्न सुटला की नाही? अजिबात सुटला नाही, कोणी सोडवला नाही. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो तुमच्या माध्यमातून, शरद पवार साहेब ते म्हणले की आता शेवट माझं यानंतर मी इलेक्शन लढवणार नाही, पण मी ह्या 22 गावचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. काळ्याचे पांढरे झाले तुमचे, बरोबर? इतकी वर्ष राजकारण बघताय काँग्रेसमधनं तुम्ही, मग पाण्याचा प्रश्न नेमका भिजत कोणी ठेवला? पाण्याचा प्रश्न जर आपण बघितलं तर ही जबाबदारी आमदारची असते, खासदाराची जबाबदारी नसते, आमदाराची जबाबदारी. आमदारांनी हा प्रश्न भिजत ठेवलेला आहे. कारण त्यांचं काय त्याला माहिती नाही, त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. आमदार प्लस उपमुख्यमंत्री तर महाराष्ट्राचा असतो, जबाबदारी त्याची जास्त वाढते. पवार साहेबांना बारामतीबद्दल जिव्हाळ आहे, त्यांनी देखील समस्या सोडवणं क्रमप्राप्त होतं, तेही लक्ष घालू शकत होते. त्यांनी लक्ष घातलेलं आहे, पण ही जबाबदारी कंप्लीट आमदाराचीच आणि उपमुख्यमंत्र्यांचीच आहे. पवार साहेब हे लोकल राजकारणात होते, लोकसभेत होते, राज्यसभेत होते, ते तिथले प्रश्न हँडल करत होते. लोकल प्रश्न जे आहे ते अजितदादांचीच जबाबदारी होती, त्यांनीच हा प्रश्न सोडायला पाहिजे होता आणि ते त्यात अपयशी झालेले आहे. मला पटणारं उत्तर पाहिजे, मला पटत नाही. हा सांगा, मी येतो तुमच्याकडे येतो. हे आता पदाधिकारी म्हटले, पवार साहेबांनी ह्यांना एकदा मुख्यमंत्री व्हायची संधी द्यायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला जे मोठी पदं मिळाली, उपमुख्यमंत्री 3 वेळा उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी आईदादांना केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री आईदादा आज तागायत आहेत.
मग एवढे सगळे पदं दिलीच ना पवार साहेबांनी. बरं, मला सांगा पाण्याचा प्रश्न किती जुना आहे किती जुना आहे हा किती जुना आहे पाण्याचा प्रश्न जुना जरी असला तरी त्याला वेगळी पार्श्वभूमी आहे. त्या भागाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की तिथं पाणी असं कॅनॉलनी नेणं शक्य नाही. त्यासाठी जानाई शिरसाई योजना तर साहेबांनी मंजूर केलेली आहे. खोटं बोलतायत, सरळ दडदडीत खोटं बोलतायत. जानाई शिरसाई उपसा योजना जी आहे साहेबांनी मंजूर केली, अजितदादांनी मंजूर केली. अजितदादांनी मंजूर केलेली नाही. जानाई शिरसाई योजना साहेबांनी मंजूर केलेली. हा साहेबांनी कोणी मंजूर केली? हे बघा, जानाई शिरसाई योजना साहेबांनी मंजूर केली, बरोबर आहे. म्हणजे शरद पवार साहेब. इतक्या दिवस अजितदादांकडं, पहिली गोष्ट, इतक्या दिवस अजितदादांकडे या बारामती तालुक्याचा सगळा कारभार होता. तुम्हाला कारभारी केलं, तुम्ही काय केलं? बीजेपी सोबत गेला. आता तुम्ही काय म्हणताय? मुख्यमंत्री करा. केलं असतो तुम्ही, कशाला बीजेपीकडे गेला? 4 वेळा उपमुख्यमंत्री पद केलं तरी पण तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतो. तुम्ही ज्यावेळेस नैतिकता सोडता त्यावेळेस संबंध महाराष्ट्राला माहितीये. आता तुम्हाला परतीचे दोर साहेबांनी असे कापले दोर. जानाई शिरसाई योजना नेते घड्याळ तुमचं, तुम्ही तिथं उभे राहा. कुठं उभं राहायचं ते? हा जानाई शिरसाई योजना नेमकी कोणी मंजूर केली? पाणी प्रश्न सुटला का? अहो तुम्ही ऐका, तुम्ही एवढीशी जानाई शिरसाई आम्हाला सांगताय. जलसंपदा मंत्री तुम्ही होता. 70,000 कोटींचा जर का घोटाळाच झाला नसताना, त्याच्यातला थोडासा जरी पैसा इथं बारामतीसाठी वापरला असताना, जानाई शिरसाई सोडा, स्वर्गातनं गंगा परत खाली वाहत आली असती आणि पहिला उपळा सुप्यामध्ये काढला असता. अरे पाणी आहे, जिथं पाणी नाही तिथं तर वाटोळं झालंच, पण जिथं पाणी आहे तिथं सुद्धा ह्यांनी वाटोळं केलंय. फलटणला कत्तलखाना केलाय. कुणाची सत्ता आहे? राष्ट्रवादीची. ठीक आहे, तो उपप्रश्न घेऊ आपण. नीरा नदीच्या स्वच्छतेचा उपप्रश्न घेऊ. पाण्याचा प्रश्न नेमका कोणी भिजत ठेवला? पाण्याचा प्रश्न तर अनेक वर्षापासून आहे. दादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, ठीक आहे, राज्याच्या लेवलच्या गोष्टी राज्यातून त्यांनी निर्णय घेऊन केले, परंतु आता त्यांच्यामध्ये स्प्लिट झाले म्हणून एकमेकांवर फक्त हे केलं जातं, हे आपल्या सर्वांना दिसतं आहे. आणि ही फार मोठी शोकांतिका वाटते की तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री पवारसाहेब, मोठे पवारसाहेब होते, किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री 4 वेळा होते, जलसंपदा मंत्री होते, त्यांच्याकडे इव्हन गृह खातं किंवा अर्थ खातं होतं. मग एवढी मोठी योजना जरी इथं आणली तरी अनेक ठिकाणी अशा गोष्टी आहेत की नदी जोड प्रकल्प दादांनी केलेले नाहीयेत. आणि बारामतीमध्ये सुद्धा जर पाण्याचा प्रश्नच सोडवता येत नाही तर तुम्ही कसला सर्वांगीण विकास केला? ह्यांनी सांगितलं पाण्याचं, आता हे दोघं बी खोटं बोलतात. बारामतीत पाणी जे आलं की मागासवर्गीय नगराध्यक्ष असणाऱ्या सुनील पोटे असताना पाणी आलं. माझा 40 गावांच्या पाण्याचा प्रश्न. त्याच्यात की बारामतीत पाणी त्याच वेळेस आलं. यांनी नाही आणलं. कॅनेल इंग्रजांनी आणलंय, पवार साहेबांनी नाही, दादाने आणलेलं नाही. पाणी जे आलं ते सुनील पोटेंनी आणलं. आणि हे जे म्हणतात ना सोप्या परगाण्याचा प्रश्न, नदी जोड प्रकल्प आपल्या देशाचे पहिले इरिगेशन मिनिस्टर बाबासाहेब असताना 2022 पर्यंत केंद्रात ब्ल्यूप्रिंट तयार असताना 55 करोड रुपयाचा तुम्हाला रस्ता बनवतोय तो सुपा मोरगाव, आणि तुम्हाला तो नदी जोड प्रकल्प राबवता आला नाही. अटल बिहारी सरकारच्या काळात पवार साहेब मिनिस्टर होते आणि तुम्हाला सुप्याला पाणी देता येत नाही. लक्षात. हा चला. सुप्याला पाण्याचा विषय आहे ना, तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. तिथं शिरसाई जानाई योजना, लिफ्ट योजना केलेली आहे. फक्त त्या म्हणतात पवार साहेबांनी मंजूर केली. पवार साहेबांनी मंजूर केली होती, पण प्रत्यक्ष अंमलात अजितदादांनी आणलेली. त्या योजनेची मोटरचा बिल भरता येत नाही म्हणून बऱ्याच काळ ती अडकळली होती, पण ते पुन्हा चालू केली. महाराष्ट्र शासनाने त्याला निधी दिलाय आणि त्या निधीतून चालू. दुसरी गोष्ट, बारामतीला वीर भाटघर आणि देवधर धरणातून पाणी येतं आणि निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा असे संपूर्ण बागायती एरिया आहे. फक्त सुपा भाग होता, त्याचा प्रश्न अजितदादांनी फक्त मिटवलेला आहे. हे माहिती नाही की नीरा आणि करा नदीच्या पाणी जोडण्यासाठी काम या इलेक्शन पूर्वीच मंजूर झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेलं काम, पाईपलाईन सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर असं म्हणत असाल की विकास झाला नाही, तर अजित पवार आल्यानंतरच हा विकास सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री त्यांना करू नये ही पवार साहेबांची नेहमीच भावना राहिलेली आहे आणि म्हणून ते असा हा सगळा घोंगडे आहे. असा निर्णय त्यांनी घेतला. हा ताई, हा ताई बोलते. हा ह्या ताई एवढ्या
तिडकीने बोलताय. 3 वेळा ह्यांचं डिपॉझिट जप्त झालं. जर एवढं जर महिलांनी ह्यांचा मुद्दा जर मनात घेतला असता तर ह्या का निवडून आल्या नसत्या. आणि राहिला त्या दोघांचा मुद्दा, त्यांचा असं एक खोटं बोला पण रेटून बोला. आज त्यांचा एवढा हिरवागार ऊस आहे, मग ह्यांना काय पाणी कुठं आलं? काय 12 महिने पाऊस पडतोय का? तुमचे इतरही नेते, मला त्यांना बोलायचं. मला सांगून द्या फायनली सांगा. हो नेते येतो काय नेमकं कोणाचं श्रेय, म्हणजे पाणी आलं का, प्रश्न सुटला का? मी अपेक्षा ठेवू का की मी जर पुढल्या वेळी काही इलेक्शनच्या निमित्ताने तुमच्याकडे चर्चेला आलो तर हा विषय नसेल बुवा, म्हणजे पाण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी चर्चा आपण करू? नक्कीच नसेल. माझ्या समोरच्या बांधवांनी कबूल केलं की पवार साहेबांच्या काळामध्ये ती योजना आणली. पण अजितदादा 3 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जानाई शिरसाईला 485 कोटी रुपयाचा निधी दिला. आणि आता येणाऱ्या इलेक्शन झालं की त्याचं टेंडर प्रोसेस सुरू होऊन 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल. मी तुम्हाला या ठिकाणी छातीठोकपणाने सांगतो, माझे या ठिकाणी सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो की 1 वर्षामध्ये माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं असेल. वर्षभरात मी येऊ, मी कॅमेरा घेऊन येईल, मी बघा यांनी म्हटलं पाणी प्रश्न सुटेल, येऊ आपण इथे त्याची शेतात जाऊ, तिथं शो करू, दाखवू की पाणी आलेलं आहे. नसेल तर प्रश्न विचारू. पाण्याचा प्रश्न सोडवायची धमक फक्त माननीय अजितदादा पवार साहेबांकडेच आहे. हे 36-38 वर्षाचे कॅन्डिडेट पाण्याचे प्रश्न हे जे म्हणतात हे प्रश्न सोडवू शकतात. श्रेय तुमचं आहे. हे कॅन्डिडेट 6 महिन्यापूर्वी कुठे होते? तुतारी गटातले असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील, ह्यांना माझा प्रश्न आहे. एवढे मोठे प्रश्न तुम्ही म्हणताय दादांनी प्रलंबित ठेवले, ते सगळे प्रश्न सोडवा फक्त अजितदादा पवारच सोडवू शकतात. विकास कामावर बोलायचं झालं तर दादांच्या माध्यमातून हे लोक म्हणतात विकास काय झाला नाही, चौक सुधारले. परंतु माझ्या भागामध्ये येऊन बघा, दुर्गाटाकीज एरियामध्ये 200 लोकांना घरकुल योजना दादांनी मोफत दिलेली. काय म्हणणं ऐका, त्या 42 गावामधनं मी येतो. अंजनगाव माझं गाव आहे. जलयुक्त शिवार, अटल भूजल योजना या दादांनी एवढ्या प्रभावी राबवल्या आहेत की तुम्ही आता त्या 42 गावामध्ये जाऊन बघा, प्रत्येक गावामध्ये वडा फुल पाण्याने भरलेला आहे. बरं, श्रेय वाटून घ्या हवं तर, पण फायनली उत्तर द्या. हे म्हणतात आता आमचे सहकारी म्हटले की हे शब्द येतात की 1 वर्षाच्या आत सगळ्यांचे दार. दरडोली सारख्या गावामध्ये 2 अंध व्यक्ती असे पाण्यासाठी आंदोलनाला बसले होते 7-8 वर्षापूर्वी. त्यावेळेस असा शब्द होता इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या आमदारांचा, पालकमंत्र्यांचा त्यावेळेस की 1 वर्षाच्या आत जानाई साहेब, हे भाजपचे यांचे नेते दिलीप खैरे साहेब, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले होते. आज ते एकत्र आहेत, त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारा जानाई सरसाईचा काय विषय होता, ते सुद्धा होते. त्यामुळे यांनी सांगायचं नाही. पाण्याचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणात त्या 40 गावांना भेडसावत होता, तो शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून युगेंद्र दादांनी गेले 5 वर्ष सोडवलेला आहे. टँकर पुरवले जातात, प्रत्येक उन्हाळ्यात तिथं टँकर पुरवले जातात. केवळ माणसांनाच नव्हे त्या भागातील असणाऱ्या जनावरांच्या पाण्याची सोय ही देखील शरयू फाउंडेशन करते. ठीक आहे, असं आहे ना दादा, तुम्ही शेवटी काही दिवसांपूर्वी सगळे एकत्रच होतात की नाही? मला असं वाटतं दादांचा प्रचार तुम्ही केला तेव्हा दादांकडे तुम्ही तक्रार का नाही केली पाण्याच्या विषयाला घेऊन? अहो, दादांकडे जायचं म्हणलं, थांबा, दादांकडे जायचं म्हणलं तर गाव पुढाऱ्यांच्या 10-10, 15-15 गाव पुढाऱ्यांच्या पाया पडायला लागायचं. तिथं जायला आम्हाला सर्वसामान्य माणसाला इंटरेस्ट नाही. त्याला बाजूला हो. दुसरी गोष्ट, अहो, घराचा कुटुंबाचा मालक अजितदादांना केलं. साहेब नव्हते बघत तालुक्यात काय. जर घराचा मालक तुम्हाला केला असेल तर त्या घराच्या मालकाने बघायला पाहिजे काय चाललंय ते. घराचा मालक सर्वसामान्य दारात सुद्धा उभा करत नव्हता. साहेबांना वाटत होतं ते दादा बघत असतील. विश्वासघात किती करायचा असतो. बस आता जे सांगतात का नाही दादांना दिले, साहेबांची मुलगी सुप्रियाताई होती, मग त्यांनी किती विकास करायला पाहिजे? कोपरा गाठलाय, असं ना कोपरा तिकडे मुद्दा महत्वाचा आहे, विकास महत्वाचा आहे. दादांनी जे विकास केलेला असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना वीज मोफत असेल, मुलींना शिक्षण मोफत असेल, हे फक्त दादाच करू शकतात. काँग्रेसने पूर्वी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीज माफीची घोषणा केली शेतकऱ्यांना आणि निवडून आल्यानंतर पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला? दादांनी सोडवला आणि दादा सोडू शकतात. दादांनी सोडू शकतात. थोडक्यात साहेब काय आहे माहितीये का, आतापर्यंत ही जी दोन्ही येते ना, हे दोन्ही पक्षाची लोक आणि ह्यांचे नेते आहेत लबाड. एक लक्षात ठेवा, 60 वर्ष झालं फक्त पवार साहेब त्यातले 4 वेळा मुख्यमंत्री होते. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते. अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री होते. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
ह्यांच्या जोपर्यंत चंद्रावरती सातबारे होत नाहीत तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. चला माझा उपप्रश्न याच्यातला हा 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 बोला. मी खंडसगावचा आहे. ऐका, जशी खासदार निवडून गेली सुप्रियाताई, तशी अजून तोंड दाखवाय आली नाही. प्रत्येक गावात आली नाही. जसा दादांनी विकास केलाय, माझ्या खंडसगावला 100 कोटी दिल्यात. 100 कोटी दिल्यात. प्रत्येक गावात 50 कोटी दिल्यात, 70 कोटी दिल्यात. ऐका, पवार साहेबांनी 1 रुपया दिला नाही. ऐका, पवार साहेबांनी 1 रुपया दिला नाही. प्रत्येक गावात दादांनी विकास केलाय. प्रत्येक गावात दादांनी विकास केलाय. प्रत्येक गावात दादांनी निधी दिलाय. 50 कोटी, 70 कोटी, 100 कोटी आणि सर्वसामान्यांच्या गरजा पुरवल्यात. अजित दादांनी गरजा पुरवल्यात. ते म्हणतात मिळाला, त्यांच्या गावाला निधी मिळाला. हा हा मी आता ह्या सर्वांना घेऊन आपण त्या जिरायत भागाचा प्रवास करायचा चॅलेंज आहे माझं. हजारो एकर ऊसाचं पीक, हजारो एकर आणि हजारो टन पीक ऊसाचं कशामुळे झालं? चला, पाण्याचा प्रश्न सुटला नाही सुटला यावर आपण चर्चा केली. माझं असं म्हणणं आहे, एकाच कुटुंबातली 2 माणसं समोरासमोर आहे. काही करा, हा सुटला नसेल प्रश्न तर सोडवा. सुटला असेल तर आनंद आहे. लोक बघतील, नेते बघतील, मतदार बघतील आणि त्यानंतर आपला निर्णय घेतील. यातला मी माझा एक उपप्रश्न घेतो. अजित दादांनी असं म्हटलं होतं की नीरा नदीची स्वच्छता झाली नाही तर मी मत मागण्याकरता येणार नाही. परंतु नीरा नदीच्या स्वच्छतेचा विषय हा सुटलाय का? चला विचारूया. बोला नेते. मी खंडेश्वरीची शपथ घेऊन सांगतो की अजितदादांनी सांगितलं होतं की नीरा नदीचा पाण्याचा प्रश्न जर का मार्गी लावला नाही तर मला तिथूनच माघारी पाठवा. ही जर का अशी खोटं बोलत असतील आणि जर का आईचा व्यवहार काय प्रश्न आहे? नदीच्या पाण्यामध्ये माळेगाव कारखान्याचं काळं पाणी येतं, सोमेश्वरचं येतं, नीरा डुप्लिकेटचं येतं आणि फलटणमध्ये जो कत्तलखाना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीत, संभाजी महाराजांच्या मामाच्या गावात जो कत्तलखाना ना, त्या कत्तलखान्याचं लाल पाणी नीरा नदीमध्ये सोडलं जातं आणि ते पाणी इथून वाहत नीरा नरसिंहपुरात जातं. तिथं ते देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत आणि उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत विठ्ठलाच्या चरणी जातं. काय हा नीरा नदीच्या स्वच्छतेचा विषय काय? सर, माझी जमीन आहे त्या वाड्याच्या किनारी. फिल्टर करून सगळं व्यवस्थित पाणी दादांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. महत्वाचं कारण ऐका, फलटण तालुक्यातलं ऐका, महत्वाचं कारण प्रश्न मिटलेला आहे. त्यांची बागायत जमीन 40 एकर आहे. त्याच दादांच्या विकास कामाच्या पाण्यामधलं भिजती. मोरे वकिलांची बी डाळिंबाची बाग आहे, त्याच गावात आहे. 40 गावात पाण्यामध्ये भिजतीये. कुठलं आणलं पाणी? हवेतलं पाणी आणलं का? आदरणीय अजितदादांनी आणलं. पीडब्ल्यूडीचे मंत्री होते, त्यांनी आणलेलं आहे. पाटबंधारे खात्याचे होते मंत्री, त्यांनी पाणी आणलेलं आहे. माझी जमीन काळावाड्या किनारी आहे. सगळं फिल्टर केलेलं पाणी येतंय. आता घाण पाणी येत नाही. ऐका, महत्वाचं कारण. पण आमच्या प्यायची प्रश्न फलटण तालुक्यात वीर दादांनी निधी देऊन जागा विकत घेऊन तिथनं पाईपलाईन नदीतनं पाईपलाईन करून विठ्ठलवाडी खंडास गावासाठी आम्हाला प्यायचं 1 नंबर पाणी आमच्यासाठी केलेलं आहे. महत्वाचं सांगतो, अजित दादांनी केलंय ते म्हणतात केलंय. हा नेते, तो जो नीरा नदीच्या ह्या नदीचं तर आहेच, मिथून म्हणला तो बरोबर आहे. पण विशेष करून आपल्या अजितदादांच्या माध्यमातून एक दारूचा कारखाना एमआयडीसी मध्ये चालू झालेला आहे. तिथली दुर्गंधी तुम्ही बघितली. तिथं आजूबाजूला आता तुम्ही निघा, आता जावा ना, आजूबाजूचा दुर्गंध बघा एमआयडीसी मधला. देशी दारूचा फॅक्टरीचा दुर्गंध किती असतो हे तुम्हाला जाणवेल. आणि हे विधायक काम म्हणजे व्यसनमुक्ती महाराष्ट्र व्यसनमुक्त करायचं नाही. दारूचा कारखाना चालू केलाय यांनी. दारूचा कारखाना चालू केलाय. आता निघायचं माझ्या बरोबर. आता सगळ्यांनी सगळ्यांनी निघायचं. तिथला वास दुर्गंध अतिशय. हा जो विकास दिसतोय आणि हे जे कालवा करतायत
हे जे ते कागद दाखवणार आहेत तो कागद हा 1 वर्षाचा नाहीये. महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस त्यांनी गद्दारी केली नव्हती, त्या गद्दारी करायच्या अगोदर जे साहेबांच्या आशीर्वादाने झालं तो विकास, तो एसटी स्टँडचा विकास, हे सगळं ते विकास दिसतोय. दुसरी गोष्ट, हे निरनदीचं बोलतात, मी त्याला रहिवासी मेकळी गावचा, ते म्हणले सुप्रिया सुळे आले नाहीत. मी त्या स्वतःचा गावचा रहिवासी, माझ्या गावात सुप्रियाताई सुळे सगळ्या गावांचा दौरा करून गेलेले आहेत. आता तो दिसतोय अजित पवारच्या रानातला कार्यकर्ता, तो रानात कामाला दिवसभर जाणार, ताई त्याला कशा दिसणार आहेत. हा कालवा करून हा मलिदा गँग आहे ना, मलिदा गँग, हा मलिदा गँग फक्त जिरवायचं काम करतोय. ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळेल मलिदा गँगवाले हे नुसते कालवा करून हे काय नेमकं मलिदा मलिदा गँग जेवढे सरकारी कॉन्ट्रॅक्ट आहेत किंवा काय बिल्डिंग बारामतीमध्ये विकास केलाय, विकास जो तुम्हाला विकास सांगितला जातो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गावासाठी ग्रामपंचायतीमध्ये रस्ते निधी मंजूर झाला, 2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला, रस्ता 1 लाखात झाला, 19 लाख रुपये मलिदा गँगच्या खिशात गेले. मलिदा गँग म्हणजे पैसे खाणारी लोक, जे कॉन्ट्रॅक्टर आणि 30 दादांच्या पुढे 30 दादांचं काम करतात. दुसरी गोष्ट, आता हे बंधू म्हणाले शेतामध्ये फिल्टर बसवला, शेतामध्ये फिल्टर बसवला. अहो घरात फिल्टर नाही बसवला, ह्यांनी शेतात कुठं बसवला. वस्तुस्थिती आहे, तुम्ही चला खंडसला दाखवतो. रोजगार निर्मितीच्या विषयाला घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्याच या मतदारसंघात अजितदादांनी केलं काय सांगा. रोजगार या विषयाला घेऊन दादांनी या मतदारसंघातल्या लोकांसाठी काय केलं, एमआयडीसी किती विकसित केली, किती नवीन उद्योग आणले, कोण बोलणार, बोला. एमआयडीसी मध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल तर नवनवीन पियाजो असतील, भारत फोर्ज असतील, अजून बाहुली आहे, डायनामिक्स आहे, अशा प्रकारच्या नवीन नवीन कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या नवीन कंपन्या एमआयडीसी सुरू करताना 1-2 कंपन्या असतील, आता त्या कंपन्यांचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय, तो आदरणीय अजितदादा पवारांनी केलाय. आणि जी म्हणत असतील की बारामतीचा विकास, त्या बारामतीच्या विकासामध्ये जी कामं चालले तिथं काम करणारे बी बारामतीतले नागरिक आहेत ना, कॉन्ट्रॅक्टर बी बारामतीतलेच आहेत, मग त्याचा पैसा बारामतीतच फिरतो ना, मग तो कुठे जातो, तो विकास बारामतीतच आलाय ना. हे काहीतरी मलिदा काय म्हणतात म्हणजे विषय मलिदा म्हणजे काय, मलिदा म्हणजे काय, बारामतीच्या विकासातनं आम्हाला सगळ्यांना जी बारामती सुशिक्षित भेटली त्याला मलिदा, मग आम्ही सगळे मलिदावालेच आहे ना. बारामतीमध्ये जी काय डेव्हलपमेंट मिळाली, लाभार्थी मलिदाची वेगळी व्याख्या सांगतात. अहो मलिदा म्हणजे काय, आता ही 6 महिन्यापूर्वी आमच्याकडे होती, ही सगळी उपोषणाला बसून पैसे घेणारी, मग ही काय मलिदावाले नाहीत का. मग त्यावेळेस एक मिनिट, त्यावेळेस ही मलिदा गँगचे कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, तेच कॉन्ट्रॅक्टर 6 महिन्यापूर्वी सुप्रियातांच्या गाडीत फिरत होते, त्यावेळेस ती मलिदा गँग नव्हती का, आताच मलिदा गँग का. आरोप करायला जागा नाही, अजिबात नाव, ही बी ओरिजिनल मलिदावालीच आहे, वेगळंच आहे. हे जे सगळे समोर उभा आहेत, हे विरोधी पक्षाचे सगळे पदाधिकारी, तमाम बारामतीकर मधले मतदार आणि जनता, हे सगळे विकासाचा मलिदा मिळालाय, सगळे लाभार्थी आहेत. 9,000 कोटी रुपयाची कामं झाली. आदरणीय अजितदादांना प्रत्येक आमदाराला फक्त 25 कोटी रुपये येतात. जर एका आमदाराला 5 वर्षात 25 कोटी रुपये येत असतील तर 9,000 कोटी रुपये कुठला नेता महाराष्ट्रात आणू शकतो. आज बारामतीमध्ये इथं महिला भगिनी आहेत, आज मोफत महिला भगिनींसाठी उपचार आहेत, मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, प्रशस्त रस्ते, पाण्याची सोय, हे कुणामुळे झालं. माझा एमआयडीसीचा मुद्दा आहे, रोजगार, नवीन उद्योग काय आणले. हा नवीन उद्योग. इथं मला माझ्या जे काय राष्ट्रवादी समर्थक आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. दारूचा कारखाना सोडून कुठला कारखाना सर अजित पवारांनी आणला? नाही आणला. ऐका, नावं घेतली ना, अजिबात नाही आणला. मला सांगा, मी नावं घेतो. हो, डेअरी डायनॅमिक्स शरद पवार, ट्रायबल फेडरल रोशन शरद पवार, कल्याणी स्टील शरद पवार, भारत फोर्स शरद पवार, ISMT शरद पवार, सगळे पवार साहेबांनी आणलेले. PIO पवार साहेब, अजित पवारला काय आता तुम्हाला सांगायचं, फक्त दारूचा कारखाना आणला. आणि विशेष म्हणजे सांगा, हेच अजित पवार. मग एक मिनिट, एकनाथ शिंदेचं नाव घेऊन सांगितलं. या एकनाथ शिंदेमुळं पुणे जिल्ह्यातले 1 लाख तरुण बेरोजगार झालेत. का तर फॉक्सकॉन, वेदांत फॉक्सकॉन गुजरातला पळवला, पण हे अजित पवारांनी टीका केली होती. आता त्यांच्याच बरोबर आहे. त्यांना काय सांगितलं माहितीये का मोदींनी, आम्ही सगळे तुमचे कारखाने नेणार महाराष्ट्रातले, आम्ही सगळ्या
अर्थ सगळा त्यांनी आधी टीका केली ना, नंतर त्यांच्या बरोबर गेले. हे रोजगारचं बोलतात. ज्यावेळेस चाकणचा प्रोजेक्ट गुजरातला गेला त्यावेळेस हे त्यांच्या बरोबर होते आणि हे काय रोजगार आणणार? रोजगार त्यांचं म्हणणं आहे, यांनी सांगितलं दादांनी या कंपन्या आणल्या, यांनी म्हटलं दादांनी नाही पवार साहेबांनी आणल्या, त्यांनी म्हटलं की दादांनी एक दारूची फॅक्टरी आणली. काय नेमकं खरे काय म्हणजे हे? एमआयडीसीचं कंपनी आणल्या साहेबांनी आणल्या, पण त्याला मूलभूत सुविधा वीज रस्ते दादांनी आणले. टेक्सटाईल पार्क जी शरद पवारांनी आणलं त्या मान्य आहे ना साहेब, ही दैवत आहेत, पण दैवत असलं तरी हा बारामतीचा विकास फक्त अजितदादांनी केलेला आहे. साहेबांच्या ठिकाणी ठीक आहेत, पण साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, सुप्याला पाणी मिळालं का? नाही मिळालं. 10 वर्ष कृषी मंत्री होते, सुप्याला पाणी नाही मिळालं. आणि दादांनी तुम्हाला आता सांगतो, करा नीरा जोड प्रकल्पाने 1000 कोटीचा पहिला टप्पा मंजूर केलाय या पाण्यासाठी. आणि खडकवासला ते फुरसुंगी बंद पाईपलाईन पाणी आणून तिथून नाजरात पाणी आणून ह्या सुप्या परगणातला कायमचा दुष्काळ मुद्दा रोजगाराचा आहे. एक मिनिट, त्याला प्रशासकीय दादांनी मंजुरी घेतलेल्या आहेत. पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला पाण्याचा मुद्दाच नसेल, हे ठामपणे सांगतो, ते फक्त दादाच करू शकतात. ठीक आहे, रोजगाराचा मुद्दा. रोजगार तर तुम्हाला मी क्लिअर सांगतो. रोजगार ही बी मात्र आम्ही देतो, ही बी मात्र आम्ही देतो. रोजगार स्थानिक बारामतीतलं कोण कामाला लावले मला हे दाखवा. एक मिनिट मला बोलू द्या, मी सामान्य मध्ये बोलतोय, ना घड्याळ ना तुतारी. हो का, आता क्लिअर मध्ये बोलतो, क्लिअर मध्ये. आता तिचा राग आहे ना तेवढा अक्कल बाहेर काढतो. पहिली गोष्ट म्हणजे गरीबच राहिलाय, श्रीमंत होत गेलाय. हे ह्याच्याकडे कोणी बघितलं नाही. हे दोघांनी सांगितलं की रोजगाराचा सांगितलं. बारामतीत जर रोजगार असता तर तुमच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी असते का? हे बेरोजगार आहे. राहिला प्रश्न हे बेरोजगार. 15 दिवसाला मर्डर होतोय. 2 नंबरचे धंदे खुलेआम चालू आहेत बारामतीत, पवार साहेबांच्या बारामतीत, अजितदादाच्या बारामतीत. हे दोन्ही बी सांगतात की रोजगार. पवार साहेबांनी आठवलेला समाज कल्याण मंत्री बनवून सगळ्यात पहिले बंद काय केलं असेल तर एम्प्लॉयमेंटचे समाज कल्याणचं होतं ते बंद करून दलितांच्या पोटावरती मुळावर उठणारी ही पवार फॅमिली आहे. यांनी केलेले आहेत. आज बी यांच्या कॅनेरीतल्या जमिनी कुणाच्या आहेत? दलितांच्या आहेत. रोजगाराचा प्रश्न सुटला का? अहो साहेब, रोजगाराचा प्रश्न सुटला असता तर चौकात दुपारची एवढी गर्दी झाली असती का? आणि दुसरा विषय म्हणजे ह्यांची दादागिरी आहे. एका बाजूने वराटतात युगेंद्र दादा, दुसऱ्या बाजूने अजितदादा ह्यांची दादागिरी आहे. म्हणून आम्ही ती दादागिरी मोडून काढायसाठी वर खासदार सुप्रियात आहे आणि खाली आमदार कल्याणीत आहे वाघमोडे. रोजंदारी नाही, रोजंदारी. अहो, बारामती टेक्सटाईल पार्कला 15 ते 20 हजार महिला काम करतात आणि हे म्हणतात रोजंदारी नाही. हे कंपनीचे नाव सांगतात, मग बेरोजगारी कशी काय आली हे स्वतः सांगतात कंपनीचे नाव. फॅक्टरी आणली त्याबद्दल जो प्रश्न त्यांनी सांगितला ना, अजित पवार साहेबांनी मोठ्या फॅक्टरीज आणल्या सुरुवातीला, पण त्यानंतर टेक्सटाईल पार्क अशी कंपनी आली की ज्याच्यामध्ये बारामती शहरातल्या सगळ्या महिला गेल्या. आणि त्यानंतर चॉकलेट कंपनी आली, बाहुली कंपनी आली आणि आता भारतपूरचं एक एक्सटेन्शन युनिट कटपळ स्टेशन जवळ अलाउड झालेलं आहे. आला म्हणजे तुमचं म्हणणं बोला काय म्हणता? आणि रोजगाराच्या बाबतीत जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही बारामतीमध्ये एमआयडीसी मध्ये असलेलं टेक्सटाईल पार्क बघा की ज्या ठिकाणी माझी महिला भगिनी 150 रुपये रोजावर जात होती राणामध्ये, ती आज टेक्सटाईल पार्कमध्ये जाऊन 15-15 हजाराचा पगार घेते. फरेरो कंपनी बघा, काही कामं आदरणीय पवार साहेबांनी केली हे नाकारता येत नाहीत, कारण त्यावेळी ते केंद्रात होते. पण आता परिस्थिती बदललेली आहे. त्या कंपन्या आणल्यानंतर त्यांना एक चांगलं वातावरण देण्याचं काम केलं ते अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा असू द्या, इतर कुठलाही प्रश्न असू द्या, उत्तर फक्त एकच आहे, आदरणीय अजितदादा. ठीक आहे, त्यांनी उद्योग आणले, मी मान्य केलं. ते म्हणले पवार साहेबांनी आणले, तुम्ही सांगितलं की तुम्ही आणले. बरं, मला त्यातला उपप्रश्न असा उपस्थित करायचा, तुमच्या किती स्थानिकांना 80% 82% स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे हा नियम आहे, बरोबर? उद्योग आणल्यानंतर किती तुमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला? हो, त्यांनी सांगितलं की रोजगार. एक लक्षात घ्या, एकमेव हा तालुका असा आहे की तिथं 80% स्थानिक लोकांना नोकरी लागलेली आहे. आता सध्या मी सांगतो 80% लोकांना. हे समोरचे बसलेलेत ना, हे समोरच्यांच्या पत्रावर दादांनी किती वेळा लोकांना नोकऱ्या लावल्यात ह्यांनी सांगावं. ह्यांच्या पत्रावर दादांनी नोकऱ्या लावलेल्या आणि एक खोटं बोलतात. ह्यांचं खोटं बोलायचा धंदा आहे, हे लक्षात घ्या. आता कॅबिनेटची शेवटची मिटिंग झाली, त्यात 2200 कोटी रुपये बारामती एमआयडीसी साठी मंजूर केलेले आहेत. हे मंजूर केलेले कुणाच्या उपयोगासाठी येणार आहे? बारामतीच्या जनतेसाठी, बारामतीच्या
जे रोजगार नाहीये अशा युवकांसाठी नवीन उद्योग येतील म्हणून दादांनी मोठी एमआयडीसी करायचं ठरवलं आणि 2200 कोटी रुपये मंजूर केले. त्यांचं म्हणणं त्यांनी जे सांगितलं की शरद पवार साहेबांनी केलं, शरद पवार देशाचे नेते नक्कीच आहेत, पण शरद पवारांना एवढं मोठं तिकडं काम करण्यासाठी बारामती तर सुरक्षित पाहिजेत होती. ती बारामती शरद पवारांना बाहेर देशाचं काम करायला लावून 91 पासून आदरणीय अजितदादा पवारांनी सांभाळली. त्याच्यामुळे तर पवार साहेब तिकडे निवांत देशाचं राजकारण करायला लागले. मग दादांचं कामच काय नाही का? बरं, स्थानिकांना रोजगार मिळाला का? टेक्सटाईल पार्क मध्ये ज्या महिला भगिनी कामाला आहेत त्या स्थानिकच आहेत, त्या परप्रांतीय नाही आहेत. मेडिकल कॉलेजची स्थापना झाली, त्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या गावातलीच मुलं कामाला आहेत, ते स्थानिकच आहेत. या ठिकाणी नवीन दारूची कंपनी उभा झाली, त्या ठिकाणी स्थानिकच आहेत. आणि राहिला दारूच्या कंपनीचा, मॅकडॉल कंपनीत काय दुधाच्या बाटल्या पॅकिंग होतात का? ते पण साहेबांच्याच काळात झाली ना. बेरी कंपनी दादांनीच आणली, कल्याणी कंपनीचं एक्सपान्शन दादांनीच केलं. काय काय नेते फार अवघड आहे हो. मला ऐकताना सुद्धा अवघड जातंय. तुम्ही एकमेकाबरोबरच होता हो. असं काय आता तुम्ही बोलायला लागले? कमाल आहे. हा 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 एक मिनिट असं गडबड बोलू नको. स्थानिकांना रोजगार मिळाला का? एक मिनिट आहे का, रोजगारपेक्षा एक महत्वाचा विषय सांगतो. जी मलिदा गँग आहे का नाही, बारामतीमध्ये जी घोषणा देतात, एकच वादा प्रत्येक 7-12वर दादाच दादा. एकच वादा प्रत्येक 7-12वर दादाच दादा. एकच वादा प्रत्येक विकास कामात दादाचा आदा. बर, मी पुन्हा एकदा सांगतो, रोजगार देण्याच्या संदर्भातलं इथे उद्योग आणण्याबद्दलचं श्रेय ज्यांनी त्यांनी मानून घ्यावं, ज्यांनी त्यांनी वाटून घ्यावं. शेवटी हे एकमेकांबरोबरच होते. मी माझ्या पुढल्या मुद्द्याला हात घालतो. शेतकरी. चला, मला विचारायचं आहे, इथल्या बेल्टमध्ये म्हणजे शुगर बेल्ट आहे हा, ऊस जास्तीत जास्त घेतला जातो, साखर कारखाने आहेत, ऊसाला उचल जी आहे ती अपेक्षेप्रमाणे मिळावी हा देखील भाग आहे, इतरही पिकं घेतली जातात. मला विचारायचं आहे तुमच्यापैकी शेतकऱ्यांसाठी दादांनी केलं काय? हे देखील कृषी मंत्री होते, केंद्रीय कृषी मंत्री. हा प्रश्न मी त्यांनाही विचारणार आहे. तुम्ही सांगा, काय केलं शेतकऱ्यांसाठी? बारामती तालुक्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ह्या सध्याचं त्यांचं गाळप सर 13 लाख 12 लाखापर्यंत त्यांच्या प्रत्येक सीझनला होतंय. हे बारामती तालुक्यातले शेतकऱ्यांचे. हे उत्पन्न कुणामुळे झालं? पाणी आल्यानंतर. आणि तुम्ही मगाशी सांगत होते नोकरीचा विषय, मी फक्त एकच मिनिट घेतो नोकरीच्या बाबतीत. बारामती शहरामध्ये जर दादांनी नोकऱ्या दिल्या नसत्या तर एवढे मोठे मोठे 4 व्हीलर 2 व्हीलरचे शोरूम आहेत, ह्या गाड्या कुणी खरेदी केल्यात? आपल्याच तालुक्यामधल्या मुलांनी खरेदी केल्यात की जे बारामती एमआयडीसी मध्ये नोकरीला आहेत. त्याच्यामुळं प्रायव्हेट कारखाने पण झाले आणि शेतीचं उत्पन्नामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढलं आणि त्याच्यामुळं आर्थिक सुबत्ता देखील या तालुक्यामध्ये आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी काम झालं 100% झालं. बरं, हा चला नेते. हा मी येतो, महिलांना वेळ देणार आहे तर येतो. हा आपलं चिन्हच आहे ऊस शेतकरी, आणि शेतकऱ्यासाठीच आपण लढतोय. आता विचारा तुम्हाला काय विचारायचं. शेतकऱ्यांसाठी दोघांनी काय केलं? ह्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ना, इतकं अजितदादा पवारांनी तर इतकं मोठं काम केलं शेतकऱ्यांसाठी. ऐकायचंय का तुम्हाला? ऐन कोरोनाच्या काळात, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही म्हणून डीपी सोडवलं आणि उभ्या पिकांची होळी केली, ह्यांची स्वार्थाची पोळी भाजली. ह्यांनी काय केली? ह्यांच्याच आदेशानुसार झालं. हे काय म्हणाले माहिती का? शेतकऱ्यांनो वीज बिल भरा नाहीतर अडचणीत याल. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका. ह्यांनी शेतकऱ्याची खुकी लाईटीची उचलून नेली, मोटरा जप्त केल्या. आम्ही चोर होतो का? अरे ह्यांनी जिथं पाणी नाही तिथं पाणी नाही, जिथं आहे तिथं घाण केलं आणि आता अस्तरीकरण करायला लागलाय. शेतकरी मारायचं धोरण आहे. आणि म्हणतात ना 3636 भागत नाही, 3636 मध्ये भागत नाही. गुजरातमध्ये 4,500 रुपये जर का उसाला भाव मिळत असेल तर त्यांच्यावर स्पर्धा करा. 40गाव मधल्या कारखान्याबरोबर कसली स्पर्धा करता तुम्ही? आणि जर का असं ना तुमच्या धमक 10-10, 12-12 खाजगी सहकारी साखर कारखाने ह्यांना चालवायच्यात म्हणून ह्यांनी ऊस शेतकरी मातीत गाडलाय. आणि आता दत्त महाराजांच्या कृपेनं हा ऊस शेतकरी 2 नंबरच्या मशीनवरती 1 नंबरला आलाय. त्यांना भाव किती मिळाला? आता ह्यांनी शेवटचा भाव 36 दिलाय. शेतकऱ्यांसाठी मला तुम्हाला विचारायचं,
अहो साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते हो की नाही? हो होय. काय केलं शेतकऱ्यांसाठी केलं काय? अहो साधी सरळ गोष्ट आहे, सरसकट कर्जमाफी केली. ह्यांची एक साधी जरी योजना आली ना, शर्ती अटी सर्वसामान्यांनी काय धडका घ्यायच्या यांच्या शर्ती अटी पूर्ण करण्यात. साहेबांनी तसलं नाही केलं, डायरेक्ट कर्जमाफी सगळ्यांची सरसकट. कशाला बोलता तुम्ही? शेतकऱ्यांचा राजा एकच होऊन गेला आहे आणि होणार चंद्रजी पवार साहेब. अजित पवार, माझा एक प्रश्न आहे, अजित पवार भाजपच्या बाजूने का गेले? 72 ते 70 हजार कोटींचा घोटाळा केला. तो घोटाळा शेतकऱ्यांवर केलेला अन्यायच नाही प्रकारचा. तो जो 70 हजार कोटीचा घोटाळा आहे तो शेतकऱ्यावरती केलेला अन्यायच आहे ना एक प्रकारचा. ते जे पैसे शेतकऱ्यांना व्यवस्थित लागले असते, तो 70 हजार कोटीचा घोटाळा झाला नसता तर दादा आज साहेबांसोबतच असते ना. बरोबर आहे ना? मी येतो नेते तुमच्याकडे. का शेतकऱ्यांसाठी यांनी काही केलं का आणि यांनी काही केलं का? ऐका नाही सर, शेतकऱ्यांसाठी जर काही केलं असतं ही तर जेवढी निमी लोक आहेत ह्यांच्या सातबारे चेक करा, सगळ्यावर कर्ज आहे. लक्षात ठेवा, सगळी कर्ज बाजारी ही. काय आहे माहितीये का, शेतकऱ्यांना जर तुम्हाला हमी भाव द्यायचा असेल तर तो 5 ते 6 हजार दिला पाहिजे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्च भागत नाही, 1 रुपयाही शिल्लक राहत नाही साहेब. जर तुम्ही हिशोब केला, तुम्ही शेतकऱ्यांना विचारा, तुम्ही शेतकऱ्यांचा एक इव्हेंट करा, बारामती मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे एक इव्हेंट करा आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारा. हे लबाड बोलतात तो सगळी एकमेकावर टोलावतात. फक्त शेतकऱ्यांना जोपर्यंत 5 हजार हमी भाव मिळत नाही तोपर्यंत कुणीच काय केल्यासारखं वाटणार नाही. हे फक्त ह्यांची खाजगी साखर कारखानदारी वाचवतात आणि खाजगी साखर कारखाने चालवतात आणि सहकारी बंद पाडतात. बोला नेते, काय म्हणणं? तुम्ही तरी काय केलं शेतकऱ्यांसाठी? साहेब पहिल्यांदा कृषी मंत्री झाले. या देशातली कोणतीही अट न ठेवणारी, कुठलीही अटी शर्तींच्या विना 72 हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी साहेबांनी केली. जे 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोपांचे त्यांनी सांगितलं. पण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी ज्या कारखान्यात सभासद आहे तो माळेगाव कारखाना. आज कारखान्यांची परिस्थिती 3 कारखाने बारामतीत आहेत. त्यातल्या छत्रपती कारखान्याची अवस्था अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अशी झाली, 300 ते 400 कोटी तो तोट्यात असून तिथल्या कामगारांचे सुद्धा पगार करण्यात आलेले नाहीत. ही शेतकऱ्यांची अवस्था या इथली. महाविकास आघाडीच्या काळात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही मान्य उद्धव साहेब ठाकरेंनी करून दाखवली. यांनी 70 हजार कोटीचे आरोप झाले की ते तिकडे गद्दारी करून पक्ष चुरून पळून गेले. शेतकरी दादांत खोटं बोलतात हे सगळे मंडळी. मला तुम्ही सांगा, साहेबांनी कर्जमाफी केली, साहेबांनी कर्जमाफी केली म्हणतात, त्यावेळेस दादा नव्हते? बरं मला एक सांगा, आता 0% वीज माफी केली आहे सगळं दादांनीच केली ना? प्रशासनावर पकड कुणाची आहे? दादांचीच आहे ना? शेतकऱ्यांविषयी दादा तळमळीने काम करतात. कारखान्यांना केंद्रातनं कर्ज आणून मंजुरी दिली कारखान्यांना, हे दादा करत नाही का? बरं केला मुद्दा. बोला काय कोण? शेतकऱ्यांसाठी दादाने 6,000 वर्षाला आता महायुती सरकारने केलेलं आहे. नागरिक आम्ही. आणि आता जे म्हणले ना, माळेगाव महाराष्ट्रात 1 नंबरला आहे माळेगाव आणि 2 नंबरला सोमेश्वर आहे कारखाना. भाव मिळाला उसाला मिळाला व्यवस्थित? हो व्यवस्थित. 3650 महाराष्ट्रात सर्वात जास्त भाव दिलेला आहे अजितदादांच्या बारामती तालुक्यातल्या कारखान्यांनी. लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, वीज माफ केलंय. 1-1 लाख रुपये वीज माफ केलेली आहे, सरसकट दिलेले, कुठले नियम नाही. डीपी बंद झाली, लाईटीचं मीटर बंद झालं, फ्री मध्ये दिलेलं आहे. हे खोटं बोलतात, सगळे खोटं बोलतात. सगळ्या लाईटीच्या योजना दादांनी माफ केल्या शिकवती. शेतीसाठी अजितदादांनी काय केलं असा प्रश्न आपण विचारला. शेतीसाठी आता आचारसंहिता लागायच्या अगोदर पुढील 5 वर्षासाठी शेतकऱ्याची वीज पूर्ण माफ केलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांना 3750 रुपये भाव मिळालेला आहे. आणि शेतकरी सन्मान योजना प्रत्येक शेतकरी शेतमजुरापाशी पैसे येतात. काय ऐका, मी माळेगाव कारखान्यावर सभासद आहे. आज ऊसाला टनामागे 3700 रुपये भाव मिळते. आज सगळे शेतकरी आनंदात आहे. वीज बिल माफ आहे. ह्यांना ऐका, ह्यांना काही माहित नाही, उद्या काही बडबडतात. मेसेज किती बघा, माळेगाव कारखान्याचा 3000चा भाव पडलाय शेतकऱ्याला. ह्या 3000. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण बघतोय की कारखान्यात फक्त उसालाच नाही तर सोयाबीन आहे, कापूस आहे, याला सुद्धा भाव नाहीये. आणि आज शेतकरी वर्ग सुद्धा शेतात पिकत नाहीये, म्हणून रोजगार सुद्धा आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालू आहे, टेम्पररी नाही. शेतकरी ऐका, त्यांना जर का ऊस शेतकऱ्याची एवढीच काळजी असते ना
तर निवडणुकांसाठी ह्यांनी 1 महिना कारखाना उशिरा चालू केला नसता. अख्खाच्या अख्खा ऊस आता वाळणार आहे, ऊसाच्या पिपाण्या होणार, साखर घटणार, उतारा घटणार, ऊसाचं उत्पन्न घटणार. मजूर आता उन्हाळ्यामध्ये दम काढणार नाही, आम्हाला ऊस फड पेटवायला लावणार. अरे ह्यांनी आमचा परपंच पेटवला, आता ऊस पेटवायला लावणार. रब्बी हंगाम धोक्यात आहे आणि म्हणतात आम्ही साखर कारखानदार आहे. अरे ही खाजगी साखर कारखानदार आहे. अरे पाऊस कुठं पडलाय? ऊस तोडतात का? माझा मित्र शेतकरी आहे. अरे एक महिना कारखाना उशीर चालू होतो, 1 महिना. सगळे शेतकऱ्यांनी काढलं म्हणून बोलतोय. पावसाळ्यात ऊस तोडतात का? 3600 रुपये या महाराष्ट्रात एकमेव असा कारखाना माळेगाव, दादांच्या नेतृत्वाखाली 3600 रुपये भाव देणारा कारखाना माळेगाव. फक्त लबाड बोलायचं पण काय बी बोलून नाही जमणार आहे. ही सर्वसामान्य लोकांना माहित आहे. हे विरोधात आहे म्हणून आता ही वेगळी भाषा वापरतात. ह्यांनी कारखान्याचा प्रचार दादाचाच केलाय. ह्यांना काहीतरी मिळालं असेल म्हणून बॉम्ब दिला. दादा म्हणला होता पाणी नीट करतो, पाणी. अरे पाणी द्यायला चाललं होतं, पाणी. बोला थोडक्यात. आता यांना ऊसाला भाव पाहिजे, यांना बी ऊसाला भाव पाहिजे. हे मताला 2-2 हजार रुपये घेतात आणि यांना ऊसाला भाव दादा साहेब देईल का? हमी भाव भेटला, ताईच्या वांग्याला करोडो रुपयाचा भाव भेटतोय, आमच्या शेतीला भेटा ना. तुमच्या वांग्याला करोडो रुपयाचा आहे आणि दादा बी ऊसाला भाव का देईल बरं? दादाचा तुम्ही मताला पैसे घेताय की? हे सगळे जे आहेत ना बारामतीकर, या बारामतीकर विकणारे आहेत म्हणून ह्यांना नेतं विकणारा भेटलेला आहे. ठीक आहे, चला मी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना आता मी या ठिकाणी वेळ देतोय. पुढे आहे सर्वसामान्य मंडळी ज्यांना प्रश्न मांडायचं. मध्ये रोजगार कमी आहे. आता एमआयडीसी मध्ये रोजगार कमी आहे. 10,000 रुपये पेमेंट मिळत आता कामगारांना आणि सगळे बिहारी आहेत, लोकल कोण नाही कामाला. एवढा आमचा मुद्दा आहे की आम्हाला आणि 12 नगर परिषदेमध्ये आता पगार वाढवा. कंपनीचा रूल आहे 25 रुपये पगार आहे. रूल पण देत नाही, त्याचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आता. तर आम्हाला कंपनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर नको, आम्हाला कंपनी परमनंट तुम्हाला केलं जावं, तुमचा पगार वाढवला जावा. अजून कोणी आहे स्थानिक? हा बोला. सर, या सगळ्या दोन्ही 3-4 गटांमध्ये एक प्रश्न आपण बारामतीचा मूळ प्रश्न तो विसरतोय, तो म्हणजे शिक्षण. आज आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस आम्हाला शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जायला लागत होतं. परंतु आज दादांच्या प्रयत्नांनी, दादांच्या कृपेने आज बारामतीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज म्हणू नका, लॉ कॉलेज म्हणू नका, कुठल्याही कृषी कॉलेज, त्यानंतर आपलं कृषी महाविद्यालय चालू आहे. तर या सगळ्या कॉलेजेस कुणी आणले तर ते फक्त आणि फक्त अजितदादांनीच आणले. त्यामुळे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि जे आजपर्यंत आपण जे पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणत होतो, तर पुढील 2 वर्षात बारामतीला विद्येचं माहेरघर म्हणून संबोधलं जाईल. बिलकुल. हा कोण आहे अजून सर्वसामान्य? आम्ही सामान्य नागरिक आहे सर. आम्हाला दोन्ही पार्ट्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, 23 तारखेनंतर एकत्र येणार का? नाही हा प्रश्न जर इलेक्शन सपोज दादांना 20-25 सीट पडले महाराष्ट्रातून आणि साहेबांना 20-25 सीट कमी पडत असतील तर दादा येणार का? पण सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे म्हणजे, आणि हा प्रश्न त्या ठिकाणी तरी विसरू. हा काय? हे बघा, शिक्षण संस्था बारामती मधल्या आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या शिक्षण संस्था पवार साहेबांनीच आणल्या. यशवंतराव चव्हाण होते तेव्हापासून साहेबांनी शिक्षण संस्था आणल्या. साखर कारखाने साहेबांनीच आणले. केव्हीके शेतकऱ्यांसाठी साहेबांनीच आणलं. एक सर्वसामान्य व्यक्तीने आता एक प्रश्न विचारला इथे. त्यांनी असं विचारलं, तुम्हाला 20-25 जागा कमी पडल्या किंवा यांना 20-25 जागा कमी पडल्या तर पुन्हा एकदा कुटुंबातली 2 माणसं एकत्र येणार का? काय नेमकं उत्तर? ते कुटुंबाचे प्रमुख आहेत, ते त्याचा निर्णय घेतील, आम्ही कार्यकर्ते. पक्षाचे बी प्रमुख आहेत, ते निर्णय घेतील, आम्हाला मान्य आहे. अजितदादा निर्णय घेतील, तो मान्य आहे. आम्ही पवार कुटुंब एक वेगळं समजत नाहीये. राजकारणात आम्ही वेगळं असलो तरी देखील कुटुंबात काही बारामतीकर पवारांची आहे. दादा तिकडे गेलं चालेल तुम्हाला? कुणाला? दादा जी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. दादा नाही, त्यांनी इकडे यावं, त्यांनी इकडे यावं. बर, पवार साहेब जर दादा इकडे येतील, काही जागेची तडजोड असेल तर तुम्ही येणार का? साधी गोष्ट आहे. पवार साहेब जे निर्णय घेतील ते संबंध महाराष्ट्र मान्य करतो. त्यांचं काय घेऊन बसला हे सोडून गेलेत. अहो माफ करतील साहेब आमचे लय मोठं म्हणे. परतीचे दोर कापले. हो बरोबर आहे, पण आताच्या इलेक्शन मध्ये नाही, नंतर वाटाघाटीमध्ये काय होईल ते होईल. आता होणार नाही. सर्वसामान्य जनता साहेबांच्या पाठीशी आहे. आम्ही हे बघा, साधी आणि सरळ गोष्ट आहे, आम्ही नैतिकता धरू नये. ज्यावेळेस साहेब जो निर्णय घेतील तो संबंध महाराष्ट्राला मान्य असेल आणि ह्या सर्व गोष्टी
ते साहेब ठरवतील. ठीक आहे, चला महिलांना वेळ देतो. चला, हा, तुम्हाला काय बोलायचं काही बोला. लाडकी बहीण अहो यांनी इथून मागे यांना लाडकी बहीण सुचली का? लाडकी बहीण कधी काढली त्यांनी? ज्यावेळेस लोकसभेला आपण बघितलं महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले आणि जेव्हा काय आपल्या सक्की लाडकी बहीण दादांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला, बरोबर. जेव्हा काय या बारामती जनतेने लाडकी बहिणीला कसं निवडून दिलं आणि कसं काय केलं, दणका लाडक्या बहिणीने दाखवलं, त्यावेळेस यांना लाडकी बहीण आठवली. याच्या अगोदर आठवली का? आणि इतक्या ऐका की याच्यात पण लाडकी बहिणीला दिले किती? 1,500 रुपये. 1,500 रुपये दिले. ऐन दिवाळी तोंडावर आली, तेलाचे भाव वाढले. काल 65 रुपयांनी गॅस वाढवला. अहो 1,500 रुपयात तेलाचा डबा सुद्धा येत नाही. आम्ही यंदा पाण्यात करायच्या तळाल्या पाण्यात. महिला सुरक्षा येते सुरक्षित नाहीये. जसं की भोगदेव घाटामध्ये त्या तरुणीवरती बलात्कार झाला, तुम्ही पालकमंत्री होता, का नाही त्या महिलेची दखल घेतली? महिला सुरक्षित नाहीये, महिला सुरक्षितवरती बोला. ठीक आहे, येतो मी. महिलांना वेळ देतो. हा, बोला. महिला सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही. माझी सगळी महिला झाशीची राणी आहे. तिला कोणाची गरज नाहीये. तिला कोणाची गरज नाही. सुरक्षित सगळी महिला झाशीची राणी. महिला सुरक्षित नाही म्हणताय तुम्ही? 2 मिनिटं. बारामतीतली महिला रात्रीच्या 12 पर्यंत काम करते. 12 पर्यंत तिला बसची सोय आहे. महिला सुरक्षित नाही म्हणू नका. महिला बारामतीत सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. सुरक्षित आहे. दिव्यांगांचा प्रश्न घेत असताना बारामतीमध्ये 3 वर्ष झालं बारामतीची नगरपालिका लागली नाही. बारामती एकमेव असा तालुका आहे, एकमेव शहर आहे की बारामतीतील दिव्यांगांना 1 लाख रुपये एक्स्ट्रा घरकुलाला दिले जातात नगरपालिकेच्या माध्यमातून. 6 योजना नगरपालिकेच्या माध्यमातून चालू केल्या जातात दादांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आताच्या घडीला दिव्यांगांना प्रत्येक गोष्टीला वाढ दिलेली आहे, पण आचारसंहितेमुळे वाढ दिलेली नाही. आचारसंहिता झाल्यानंतर आता सिओलला भेटून आलोय. आचारसंहिता झाल्यानंतर शिक्षणासाठी, दिव्यांगांच्या शिक्षणासाठी भरघोस अशी निधी या नगरपालिकेने घोषित केलेली आहे. ठीक आहे, चला. यांनी विकास केला, यांनी विकास केला. हो. जाता बोला नाही ते काय म्हणणं आहे? तुम्हाला तुम्ही जे विकास मुद्द्यावर बोलत होता, तर विकास केला नाही म्हणत होते. तर गोरगरिबांना आमच्या भागामध्ये गोरगरीब लोकांना घरकुल योजना राबवल्या. 200 घर लोकांना 25-25 हजारामध्ये फ्लॅट दिले, 470 स्क्वेअर फुटाचे. अजून 115ची स्कीम चालू आहे. आणि ज्या शाळा नगरपालिकेच्या स्लम एरियामध्ये होत्या त्या शाळेला सेमी इंग्रजीचे दर्जा देऊन मुलांना बाकडे बिकडे दिले त्यांनी वहिनीच्या माध्यमातून. आणि आमच्या सुधारणा गोरगरिबांच्या मागासवर्गीय मुलींना शिक्षण नगरपालिकेची शाळा सुधारणा केल्या, भरपूर शिक्षणाचा दर्जा सुधारला. मंडळी, विकासाबद्दलचे दावे झाले आणि हे दावे आपण ऐकून घेतले. शेवटी असंही मंडळी या सगळ्या याच्यात की कुटुंबातल्याच 2 व्यक्ती समोरासमोर या ठिकाणी उभे आहेत. शिवाय अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी उभे आहेत. बघूयात बारामतीची जनता, मंडळी, बारामतीची जनता कुठल्या दादांच्या पाठीमागे जाते. मोठे दादा की छोटे दादा, काकांकडे का पुतण्याकडे, पाहूयात. कळेल त्यातनं एकूणच मूड बारामतीचा. यानंतर मी जाणार आहे पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेणार आहे तिथला एकूणच मूड महाराष्ट्राचा.